दरम्यान मुंबई मनपामध्ये भाजपनं मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असताना तरी स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी भाजप सेनेची रणनीती आता आखली जाते। मुंबई मनपामध्ये भाजप स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे, तर राष्ट्रवादी शिवसेना एकत्र गट स्थापन करणार असल्याचंही बोललं जात आहे। राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा आहे, तर दोन्ही पक्ष एक गट स्थापन करणार असल्याचंही समजतं। राष्ट्रवादी शिवसेना एकत्र गट स्थापन करणार असल्याचं समजतंय। राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा आहे, दोन्ही पक्ष त्यामुळे सध्या मुंबई स्थायी समितीचं गणित आपण सध्या पाहतोय। भाजपची मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असताना स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी नवी रणनीती आखली जाते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, सत्ताधाऱ्यांनी आता आपापली संख्या वाढवण्यासाठी एक नवी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। भाजपच्या या नव्या रणनीतीची सध्या चर्चा आहे। काय पुढे परिणाम या संदर्भामध्ये घडू शकतात आणि नेमकं काय होऊ शकतं? निश्चितच जगदीश, आपण जर पाहिलं सकाळपासूनच ज्या बातम्या आहेत ह्या संपूर्णपणे पाहायला मिळत होत्या की भाजपला मनसेकडून जो आहे तो महापौराच्या पदाचा पाठिंबा जो आहे तो देण्यात येणार आहे। मात्र यानंतर आता वांद्रे येथे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पराभवानंतर मनसेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली होती आणि यामध्ये प्रामुख्याने मुंबईचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर मनसेचे एकूण 52 उमेदवार हे या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्यासोबत राज ठाकरे यांनी निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा एकूणच आढावा जो आहे तो घेतला आणि यानंतर या बैठकीच्या नंतरच निघत असताना त्यांना विचारलं असता की ज्याच पद्धतीच्या बातम्या सध्या भाजपच्या माध्यमातून सुरू आहेत की भाजपला मनसेचा पाठिंबा देण्यात आला आणि ह्याच प्रश्नावरती खरं तर राज ठाकरे यांनी आपलं उत्तर देत पूर्णविराम लावल्याचं पाहायला मिळते। त्यांनी थेट नकार हा दिलेला आहे की माझी भाजपसोबत कुठलीही या संदर्भातली चर्चा झालेली नाही किंवा अशा कुठलीही पद्धतीची गोष्ट जी आहे ते घडलेली नाही। त्यामुळे या सर्व गोष्टींना आता राज ठाकरेंनी पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्यानंतर संदीप देशपांडे यांनी सुद्धा स्पष्टीकरण ते आहे ते दिल्याचं पाहायला मिळालं की अशा पद्धतीची कुठलीही चर्चा जी आहे ती भाजप आणि मनसेच्या मध्ये एकूणच झालेली नाही। त्यामुळे ज्या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत या ठिकाणी जो त्या भाजपच्या माध्यमातून महापौर पदाला पाठिंबा देणार या सर्व बातम्यांना पूर्णविराम मिळालेच आपल्याला आता पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद जय, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।